विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष कला पेपर क्रमांक 2 याच्या अंतर्गत आज आपण आत्मकथन हा जो वाङ्मय प्रकार आहे त्याच्याविषयी पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण ह्याचे 6 मुद्दे जे आहेत ते पाहिलेले होते आत्मकथनाच्या महत्त्वाचे 7व्या घटकाच्या अंतर्गत. आता 8वा घटक जो आहे तो आपण पाहणार आहोत. आत्मकथनातील प्रमुख घटक असा हा आपला 8वा मुद्दा आहे. या 8व्या मुद्द्यातील असणारा एक पहिला घटक जो आहे 8.1चा तो म्हणजे आत्मकथनातील मी हा आहे. आत्मकथनाची प्रमुख प्रेरणा ही आत्मशोधाची असते. हा आत्मशोध घेण्यामागे मीने घालवलेला गतकाळ, भोगलेले सहन केलेले दुःख, आशा, आकांक्षा अशा अनेक घटकांचा समावेश हा याच्यामध्ये असतो. एकूणच त्याच्या जगण्याची असलेली धडपड, संघर्ष, आलेले आत्मभान यांचा चढता उतरता आलेख त्याच्या अनुभव कथनातून मांडलेला असतो. प्रामुख्याने दलित आत्मकथनातून प्रस्थापित समाजव्यवस्थेने त्यांच्यावर लादलेल्या दुःखद जिण्याची कहाणी वाचकांना सांगावायची असते. म्हणून दलित आत्मकथनातील मी हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आणि व्यक्तिगत जाणीवांची युक्त अशा दोन्ही स्वरूपाने तो प्रकट झालेला असतो. कधी मीच्या व्यक्तिगत पातळीवरच्या भावभावना, प्रेम, विकार, प्रवृत्ती यांचे प्रकटीकरण मर्यादा ओलांडून केलेले आपल्याला दिसून येते. तर कधी आत्मगौरवातून व्यक्तिगत जाणीवांचे प्रकटीकरण केले जाते. मीच्या गतकाळातील आठवणींचे कथन हे त्याला आठवते, आवडेल त्याप्रमाणे तो करत जातो. मी हा आत्मपरीक्षण करत आपल्या वर्तमानातील कारणमीमांसा करत जातो. आपले आत्मसमर्थन करण्याचा प्रयत्न करीत असतो. मी आपल्या जीवनाचा जो एकंदरीत संघर्ष आहे, एकंदरीत जो आदर्श आहे तो समाजासमोर ठेवून तरुण पिढीकडून, वाचकांकडून, समाजाकडून त्याचा आदर्श स्वीकारावा, त्याच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षाही त्याच्या लेखनातून ध्वनित होत असते. आपल्या आत्मकथनातून स्वतःची जडणघडण अधिकृत करताना मी जे जे भोगले, सहन केले, जे दुरावले या सर्वांचे अनुभव कथन असते. पण मी व्यक्त होताना आम्हीचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यातून वेगवेगळ्या जाती, जमाती, संस्कृती, प्रादेशिकता, ग्रामीण जीवन, स्त्री जीवन, एकूणच अस्पृश्यतेचे असलेले जे जीवन आहे ते मी रेखाटत असतो. आत्मकथनातील पुढचा मुद्दा आहे 8.2 हा जो आहे त्याच्या अंतर्गत आत्मकथनातील समाज जाणीव हा मुद्दा आहे. आत्मकथनकार ज्या समाजात वाढतो, वावरतो, जगतो तिथल्या समाजाचं चित्रण तो कळत नकळतपणे करत असतो. काही वेळेस तो जाणून बुजून करत असतो. प्रामुख्याने दलित आत्मकथनांमधून मीला समाजाने दिलेले दुःखभोग, वेदना यांचे चित्रण सौम्य, विद्रोही स्वरूपात आलेले आहे. लेखकाच्या जीवनातील तपशिलातून समाजाचे आचारविचार, रूढी, श्रद्धा, अंधश्रद्धा, रीतिरिवाज हे सगळे, आर्थिक विपन्नता यांचे चित्रण केलेले आपल्याला दिसून येते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजांबाबत दलित समाजाला संघर्ष करावा लागतो. हा जीवन संघर्ष मोठ्या प्रमाणावरती असतो. तो आपल्या आत्मकथनांमधून दलित समाज रेखाटतो आहे. दलितांच्या वाट्याला आलेले दुःखभोग, अस्पृश्यतेचे चित्रण या मीने केलेले असते. ही समाज जाणीव जी आहे ती त्याच्यामध्ये असते. या चित्रणाचा प्रारंभ बहुतेक शालेय जीवनातील अनुभवापासून झालेला असतो. शिक्षणानंतरही त्यात फारसा फरक पडलेला दिसत नसतो. आत्मकथनातील ग्रामीण जीवनातून गावगाड्याची ग्रामरचना विशद केलेली दिसते. ग्रामीण संस्कृतीवर तेथील भौगोलिकता, निसर्ग, हवामान, पीक पाणी यांचा जो परिणाम आहे तो स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतो. तेथील सण, उत्सव, जत्रा, लोकसमज, लोकभ्रम
इत्यादी वैशिष्ट्याची रूपे जी आहेत ती त्याच्यात दिसतात, ती प्रदेशामधून दिसून येतात आपल्याला. अशा प्रकारे आत्मकथन या साहित्य प्रकारातील असणारा मी जो आहे त्याच्या जडणघडणीचा आलेख मांडणारा हा सगळा प्रकार असतो. त्यामुळे आत्मकथनातील समाज जाणीव हा 8.2चा जो मुद्दा आहे तो आपण पाहिलेला आहे. पुढचा मुद्दा आहे 8.3चा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आत्मकथनाची भाषा. तर 1978 साली मराठीत विविध जाती जमातीच्या व्यक्तींकडून आत्मकथने लिहिली गेलेली आहेत. प्रामुख्याने महार, मातंग, चांभार, ढोर यांच्या व्यतिरिक्त कैकाडी, पिंगळा जोशी, गोपाळ, लमाण या भटक्या समाजातील व्यक्तींनी आणि मांग गारुडी, पारधी, बेरड या गुन्हेगार समजल्या जातीतील व्यक्तींनी आत्मकथने लिहिलेली आहेत. त्यामध्ये स्त्रियांचाही समावेश आहे. बहुसंख्य आत्मकथनांचे वातावरण जे आहे ते ग्रामीण आहे. ग्रामीण जीवनानुभवाच्या या आत्मकथनातून महाराष्ट्रातील विविध समाज संस्कृतीमधील शब्द भांडाराचे जे दर्शन आहे ते आपल्याला घडताना दिसून येते. आत्मकथनकार ज्या भौगोलिक परिसरात, ज्या समाज स्तरात वावरतो त्या परिसराच्या बोलीचा वापर तो आपल्या लेखनामध्ये करत असतो. आत्मकथनेच्या निवेदनातून आपल्याला लेखकाने वापरलेल्या भाषेचा परिणाम म्हणजे संप्रेषणाचे कार्य होय, त्याच्या समाजाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब त्या भाषेमध्ये उमटत असते. आत्मकथनाची भाषा ही विशिष्ट जाती जमातीची भाषा, ग्रामीण, नागरी, प्रमाण भाषा अशी बदलत जाते. आठवणींच्या पक्षीमध्ये प्र. सोनकांबळे यांनी वापरलेली भाषा ही उदगीर, लातूर व महाराष्ट्र व आंध्र या सीमा भागातली आहे. तसेच या भाषेवर महार समाजाच्या भाषेचाही प्रभाव आहे. शरणकुमार लिंबाळे यांच्या आकरमाशी या आत्मकथनाची सुरुवात स्वभाषेतून होते व आत्मकथनाच्या शेवटी सुशिक्षित सुसंस्कृत स्तराची भाषा होते. आत्मकथनाची भाषा दलित जीवनातील वाक्प्रचार, म्हणी, शिव्या, बोली, भाषेचा गोडवा, रांगडेपणा यामुळे मराठीच्या वैभवात वृद्धी झालेली आहे. हा झाला आपला मुद्दा आत्मकथनांची भाषा. दलित आत्मकथनाची वाटचाल हा पुढचा मुद्दा आहे. 1960 नंतर दलित आत्मकथनांच्या वाटचालीला सुरुवात झालेली दिसते. भारतीय समाज जीवनात संस्कृतीच्या नावाखाली शूद्र समाजावर अन्याय केला गेला. रीतिरिवाज, परंपरा, नीतिमूल्य यांच्या नावाखाली हिंदू समाजाने त्यांना दास म्हणून वागवले. पण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीमधून जे आत्मभान आले त्यातून दलित आत्मकथनांचा आविष्कार झाला. प्र. सोनकांबळे यांनी त्यांच्या मिलिंद महाविद्यालयाच्या वार्षिक अंकासाठी आत्मकथनपर लेखन करून दलित आत्मकथनपर लेखनाची सुरुवात केली आहे. ते म्हणजे प्र. सोनकांबळेंचं 1964 साली तो लिहिण्यात आलेला होता. या स्वजीवनातील भयानक अनुभव, खडतर जीवन त्यांच्या बोलीभाषेतून व्यक्त झाले. त्यातून आठवणीचे पक्षी हे अनुभव जे आत्मकथन जे आहे ते सिद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. बलुत 1978 साली आलं. तया पवार यांचं आत्मकथन म्हणजे तो आणि ती मधील संवाद आहे. तो म्हणजे विकसित झालेला आणि ती म्हणजे दलित जीवनाच्या अर्थ भोगलेला दगडू महार आहे. अशा पद्धतीने त्यातलं आहे. तर बलुत व आठवणीचे पक्षी त्यामुळे इतरही दलित आणि उपेक्षित असलेला जो समाज आहे त्या समाजातील संवेदनशीलता, सर्जनशीलता जागी झाली आणि ते लेखक लिहू लागले. जे बलुतमध्ये, जे आठवणीच्या पक्षीमध्ये आहे त्या प्रकारचे आपण जे भोगतो आहोत आणि ते जे आपणही साहित्याच्या माध्यमातून मांडले पाहिजे या हेतूने माधव कोंडविलकर यांनी मुक्काम पोस्ट देवाच्या घोटणीचे लेखन केले. या आत्मकथनपर लेखनाला स्वतः लेखकानेच आत्मचरित्रात्मक कादंबरी असं म्हटलेलं आहे. तर इथपर्यंत आपला दलित आत्मकथनांची वाटचाल या पुढची आपण पाहूया. गावकोसा बाहेरची जी ही आत्मकथनं आहेत त्यात भटक्या विमुक्तांची सुद्धा आहेत. कैकाडी समाजाची वेदना मांडणारं उपरा लक्ष्मण मानेंचं हे तर प्रसिद्ध आत्मकथन आहे. 1980 साली प्रकाशित झालेलं हे आत्मकथन आहे. धन्यवाद.